सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 14 फेब्रुवारी 2026. पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. झेडपी सत्तेसाठी शिवसेना राष्ट्रवादी एकत्रित हालचाली गतिमान. भाजपासोबत सत्ता स्थापनेस नवनिर्वाचित शिवसेना सदस्यांचा विरोध. सातारा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी शुक्रवारी भाजपासोबत सत्ता स्थापनेला बहुमताने प्राथमिकदृष्ट्या विरोध दर्शवला आहे. सत्ता स्थापनेत भाजपाबरोबर कोणत्याही स्थितीत घरोबा केला जाऊ नये अशी स्पष्ट भावना विजयी सदस्यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासमोर व्यक्त केली आहे. भाजपा विरोधात नवनिर्वाचित सदस्यांच्या भावना तीव्र आहेत. झेडपी पंचायत समिती सदस्यांचे गॅझेट प्रसिद्ध. 14 दिवसांच्या आत निवडीची प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती. सातारा जिल्हा परिषदेच्या 65 सदस्य आणि 11 पंचायत समितीच्या 130 सदस्यांचे गॅझेट जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी प्रसिद्ध केले आहे. आता जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, पंचायत समिती सभापती, उपसभापती पदाच्या निवडीची उत्सुकता लागून राहिली आहे. गॅझेट प्रसिद्ध झाल्यानंतर 14 दिवसांच्या आत निवडीची प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. राज्यातील वीज ग्राहकांना दरवाढीचा मोठा शॉक. सर्व निवडणुका झाल्या, आता बघा जनतेचा विकास कसा होतो ते. राज्यातील वीज ग्राहकांना दरवाढीचा मोठा शॉक बसणार आहे. महावितरण कंपनीने राज्य वीज नियामक आयोगाकडे 20 ते 40% वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर केला आहे. या वीज दरवाढीमुळे राज्यातील सर्वसामान्य वीज ग्राहक, छोटे, मध्यम, लघु उद्योजकांचे कंबरडे मोडणार आहे. आधीच महागाई, बेरोजगारीने पिटलेल्या जनतेवर फडणवीस यांनी वीज दरवाढीचा भार टाकण्याचा घाट घातला आहे. गुजरातमध्ये घरगुती वीज दर 3 ते 5 रुपये प्रति युनिट, कर्नाटकात 3 ते 7 रुपये प्रति युनिट, तेलंगणात 2 ते 10 रुपये प्रति युनिट दर असताना महाराष्ट्रात तेच दर 4 ते 12 रुपये प्रति युनिट आहे. ऊस वजनासाठी कारखान्यांवर बसवणार शासनाचे वजन काटे. डिजिटल वजन काटे बसवल्यास शासनाच्या सर्व्हरला जोडणार. राज्यातील साखर कारखान्याच्या ऊस वजन काट्यांबाबत सातत्याने तक्रार येत असतील तर त्या ठिकाणी शासन नियंत्रित किंवा स्वतंत्र डिजिटल वजन काटे बसवण्याबाबत कायदेशीर तरतूद व अंमलबजावणीचा आराखडा तयार करण्याच्या महत्वपूर्ण सूचना साखर आयुक्त डॉक्टर संजय कोलते यांनी वैद्य मापनशास्त्र विभागाच्या नियंत्रकांना पत्राद्वारे दिल्या आहेत. शासकीय नोकऱ्याचे आमिष, 2.25 कोटींचा गंडा. मुंबईतील नगरसेविकेसह 11 जणांवर मेढा पोलिसात गुन्हा. व्यवसायासाठी मदत तसेच मुलांना शासकीय नोकरी लावण्याचे आमिष दाखवून महिगाव तालुका जावळी येथील शेतकऱ्याचे तब्बल 1,80,00,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मेढा पोलीस ठाण्यात मुंबईतील एका नगरसेविकेसह 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शैलेश काशीनाथ पवार वय 48 राहणार महिगाव तालुका जावळी यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार नगरसेविका शरीफा टाटा खान, चेंबूर, मुंबई यांच्यासह 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कासानी हद्दीत शेकडो ब्रासचे गौण खनिज उत्खनन. कास परिसरात उत्खननाच्या माध्यमातून निसर्गाचा ऱ्हास. जागतिक वारसा म्हणून ओळख असलेल्या कास पठार परिसरातील निसर्गाची उत्खननाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हानी केली जात असून कासानी गावच्या हद्दीत फक्त 12 ब्रासचा परवाना घेऊन शेकडो ब्रास माती व मुनवाचे उत्खनन सुरू आहे. साताऱ्यासह पुणे आणि मुंबईतील काही धनिकांकडून मोठ्या प्रमाणात उत्खनन आणि वृक्षतोड सुरू असल्याचा हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सातारा पीडब्ल्यूडीच्या एका अधिकाऱ्याचा या प्रकरणात सहभाग असल्याची चर्चा नागरिकांच्यात होत आहे. सातारा बसस्थानकानजीक पारंगे चौकातील स्वच्छतागृह उद्घाटनाच्या प्रतीक्षेत. सातारा शहरातील पारंगे चौक हा नेहमी गजबजलेला असतो. या ठिकाणी एसटी स्टँड, बँक, हॉस्पिटल, शासकीय कार्यालय तसेच हॉटेल आहे. दररोज हजारो प्रवासी या परिसरातून ये जा करत असतात. पुरुषांच्या बरोबर महिलांचेही प्रमाण सारखेच आहे. पारंगे चौकात नव्याने सुलभ स्वच्छतागृह बांधण्यात आलेले आहे, परंतु कित्येक महिने झाले तरी उद्घाटन वाचून हे सुलभ स्वच्छतागृह बंद आहे. या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत असताना सातारा नगरपालिका मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. कराड स्थानकावर गाड्यांना थांबा द्यावा. सध्या कराड रेल्वे स्थानकावर काही महत्वाच्या गाड्यांना थांबा नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे कोल्हापूर अहमदाबाद एक्सप्रेस, जोधपूर एक्सप्रेस तसेच हुबळी वंदे भारत एक्सप्रेस या गाड्यांना कराड रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात यावा अशी मागणी DRUCC सदस्य गोपालजी तिवारी यांनी केंद्र व राज्यातील लोकप्रतिनिधींना निवेदनाद्वारे केली आहे. दारूच्या नशेत शिवागिरी करत पाठलाग करून ऍक्टिव्हा पेटवली. पांढरवाडी येथील घटना. 1 जण पोलिसांच्या ताब्यात. पांढरवाडी तालुका पाटण येथे पाठलाग करून एकाने लोखंडी रॉडने ऍक्टिव्हा फोडली. यानंतर पेट्रोल टाकून ती ऍक्टिव्हा पेटवून देण्याची घटना घडली असून यामुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत विक्रम शिंदे राहणार पांढरवाडी यांनी ताराळी पोलीस निरीक्षकाला फिर्याद दिली आहे. यावरून प्रताप मुसे राहणार पांढरवाडी या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वॉटर स्टेशन पिंपळे खुर्दनंतर अंबोडे संमत वाघोली येथे नॅशनल हायवेचे रस्त्याचे काम नागरिकांनी पाडले बंद. जिल्ह्यातील रस्त्यांची कामे अशीच निष्कृत दर्जाची होत आहेत. सातारा लोणंद मार्गावर नॅशनल हायवेचे रस्ता रोड निर्माणाचे काम सुरू आहे. सध्या अंबोडे ते रस्त्याच्या साईड पट्टीजवळ गटाराचे कॉन्क्रीटचे काम सुरू आहे. सदरचे काम हे निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. झालेल्या कॉन्क्रीटच्या कामावर दररोज पाणी मारले जात नाही. 3 ते 4 वेळा कॉन्क्रीटवर पाणी मारले नाही तर ते पिसू होऊन जाईल. त्यामुळे अंबोडे ग्रामस्थांनी सुरू असलेले काम बंद पाडले आहे. मेड इन सातारा बॅग. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड, फील गुड.
शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका, सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.